बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय गोटातून अत्यंत महत्त्वाची अशी बातमी। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। पंढरपूरमध्ये दीपक साळुंखे यांच्या विरोधात 11 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। सोलापूर जिल्हा सहकारी बँकेकडे तारण साखरेच्या परस्पर विक्रीचा आरोप त्यांच्यावर आहे। 11 कोटींची तारण ठेवलेली साखर परस्पर विकल्यानं 23 संचालकांवर हा गुन्हा दाखल झाला। सांगोला साखर कारखान्याचे अध्यक्ष असताना 2013 मध्ये हा एकंदरीत प्रकार घडलेला होता। बँकेचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद काळेल यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झालाय। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी माऊली डांगे सध्या आपल्या सोबत आहेत। माऊली, काय नेमकं हे प्रकरण आहे? कारण दीपक साळुंखे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। गौरी, अगदी बरोबर आहे। उद्धव ठाकरे गटाचे नेते व माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यावर बँक फसवणूक केल्या प्रकारची गुन्हा दाखल झालेला आहे। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे तारण ठेवलेल्या साखरेची परस्पर विक्री करून 11 कोटी रुपयांची फसवणूक केली म्हणून दीपक साळुंखे यांच्यावर व अन्य 23 संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर एकंदरीत पाहिलं तर हे 2013 मधील घटना आहे आणि बँकेचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद काळेल यांच्या फिर्यादीवरून सांगोला पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गौरी, नक्कीच माऊली, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।